नमस्कार मित्रांनो, मी उदय लंड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार, या सर्वांचा आढावा घेतल्यानंतर आपण बघूयात की अखेर कधी करावी देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाची विक्री। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला सध्या 84 ते 88 सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात म्हणजे भविष्यात कापसाच्या भावात सुधारणा होऊन कापसाचा बाजारभाव 95 ते 100 सेंट्स पर्यंत वाढू शकतो। वाढलेल्या कापूस बाजार भावाचा 100% फायदा आपल्याला मिळणार आणि या फायद्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात सुद्धा त्या ठिकाणी तेजी येणार। दुसरीकडे देशातून भविष्यात कापसाची वाढणारी निर्यात, देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी असणे, याचा अर्थ मतीत एवढाच आहे की भविष्यामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार आहे। यामुळे कापसाची बाजारभाव पातळी सामान्यतः 7 ते 8 हजाराच्या दरम्यान राहील, पण मे महिन्यात अनुकूल परिस्थितीत कापसाचा बाजारभाव 8.5 हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचे इथे स्पष्ट मत आहे। कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की बघा, कापसाचा बाजारभाव आपल्याला 8 हजाराच्या आसपास मिळाला, 7,700, 7,800, 7,900, 8,000, तर इथं काय करा, आपण 50% कापसाची विक्री करा। उर्वरित 50% कापूस त्यानंतर येणाऱ्या 200-300च्या तेजीसाठी 25-25% विकला तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप
आभार.